मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा एकदा बटुळे बाबाकडून हल्लाबोल चढवण्यात आलेला आहे। बटुळे बाबा हे विदर्भातील एका ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम प्रसंगी बोलत असताना त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। नेमकं बटुळे बाबा ह्या कार्यक्रमाच्या दरम्यान नेमकं काय म्हणाले आहेत, कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केलेला आहे आणि सोशल मीडियावर सध्या बटुळे बाबा कशा पद्धतीने चर्चेमध्ये आहेत, ह्या विषयाची सविस्तर माहिती आपण यापुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, मराठा विरुद्ध ओबीसी असा जो संघर्ष आहे तो पुन्हा एकदा उफाळल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। कारण 16 मे रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती। पत्रकार परिषद घेतल्यानंतर आपण सरकार पुढे 10 मागण्या ठेवत आहेत। सरकारने ह्या 10 मागण्या ज्या आहेत त्या 29 मे पर्यंत पूर्ण कराव्या, अन्यथा 30 मे रोजी पासून आपण आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिल्यानंतर ओबीसी समाजातील नेते जी मंडळी आहेत ते देखील आक्रमक भूमिका घेत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यावर लक्ष्मण हाके यांनी देखील चांगलाच हल्लाबोल चढवल्याचं आपण पाहिलेलं आहे। खुळखुळ्याला कुठलंही ज्ञान नसतानाही, ज्ञानाचा अभाव असूनही, त्याचा कसलाही अभ्यास नसताना मनोज जरांगे पाटील हे झुंडशाहीच्या पद्धतीने सरकार पुढे आपल्या मागण्या ठेवत आहे आणि सरकारही त्या मागण्या मान्य करीत असल्याचा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांच्याकडून करण्यात आला। तर दुसरीकडे बटुळे बाबा हे चांगले चर्चेमध्ये आल्याचं आपण पाहिलेलं आहे। कारण जर पाहिलं तर अहिल्यानगर या ठिकाणी एका कार्यक्रम प्रसंगी बोलत असताना बटुळे बाबाचं एक विधान चांगलं चर्चेमध्ये आलं होतं। ते विधान म्हणजे 16 मे रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी जरांगेंचे माणसं जरांगेला येऊ देणार नसल्याचं भडकाऊ विधान बटुळे बाबांनी केल्यानंतर बटुळे बाबा चांगलेच सोशल मीडियावर चर्चेत आले होते। सर्वांना वाटलं होतं की बटुळे बाबांनी केलेलं विधान जे आहे ते अगदी सत्यामध्ये उतरल, परंतु तशी काही परिस्थिती आपल्याला पाहण्यास न मिळाल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे। अगदी 16 मे रोजी बटुळे बाबांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या विरोधातच सर्व काही घडल्याचं आपल्याला आंतरवाली सराटी या ठिकाणी पाहण्यास मिळालेलं होतं। जे आंतरवालीकर मनोज जरांगे पाटील यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही असा दावा बटुळे बाबांनी केला होता, तो दावा अगदी फोल ठरून त्या ठिकाणी अगदी हजारोच्या संख्येने मराठा समाज जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे बटुळे बाबांनी चर्चेत येण्यासाठी असं जे वक्तव्य केले असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून बटुळे बाबा यांची देखील खिल्ली उडवल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। बटुळे बाबा या खिल्लीला न जुमानता बटुळे बाबाने देखील आपली आक्रमक भूमिका जी आहे, ती जी शैली आहे ती कायम ठेवल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। विदर्भामध्ये ओबीसी समाजाचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याच्या उपस्थितीसाठी लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यासह बटुळे बाबा यांची प्रमुख उपस्थिती त्या कार्यक्रम प्रसंगी असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालं। ज्यावेळेस बटुळे बाबा हे बोलत होते त्यावेळेस बटुळे बाबांनी चक्क सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी शागड चौक फुलीमध्ये ज्या पद्धतीने वक्तव्य केलं होतं की मी आलो तर तुझा नाही तर समाजाचा, त्याच पद्धतीने बटुळे बाबांनी देखील विदर्भातील ओबीसी समाजाच्या मेळाव्याच्या भाषणाची सुरुवात देखील अगदी तशाच पद्धतीने केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। ज्यावेळेस बटुळे बाबा बोलत होते त्यावेळेस बटुळे बाबांनी सांगितलं आहे की मी ज्यावेळेस पहिली बाईट दिली होती त्या पहिल्या बाईट पासूनच मला अनेक धमकीचे फोन देखील येऊ लागले होते। त्या दिवशीच मी माझ्या पत्नीला सांगितलं की मी माझ्या पत्नीचं उजव्या हाताने डोक्याचं कुकू पुसलं नसून डाव्या हाताने कुकू पुसलं आणि तिला सांगितलं आलो तर तुझा नाही तर समाजाचा, अशा पद्धतीची मी भावना घेऊन आज समाजासाठी लढत असल्याचं बटुळे बाबा यांनी सांगितलेलं आहे। तर त्यानंतर बटुळे बाबा बोलताना म्हणाले आहे की मनोज जरांगे पाटील सातत्याने विचारत आहे की हा कोण्या जातीचा, तो कोण्या जातीचा। मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या आईलाच विचारावं की तुझी जात कोणती, अशा पद्धतीचं देखील वक्तव्य यावेळेस बटुळे बाबा यांनी केलेलं आहे। बटुळे बाबा बोलत असताना म्हणाले आहे की नेहमीच धनंजय मुंडे यांना देखील टार्गेट करण्यात येत आहे। धनंजय मुंडे यांचा कसलाही आर्थिक संबंध नसतानाही धनंजय मुंडे यांना नेहमीच मनोज जरांगे पाटील हे टार्गेट करीत असल्याचं देखील यावेळी बोलताना बटुळे बाबांनी सांगितलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तो निर्णय राज्य सरकारचा आहे, कशा पद्धतीने द्यायचं ते सरकार ठरवेल, परंतु जाती जातीमध्ये वाद कशामुळे लावण्याचं काम करीत आहेत असा देखील यावेळेस प्रश्न बटुळे बाबा यांनी उपस्थित केला। याचबरोबर बटुळे बाबा यांनी देखील पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। नेमकं ह्या मेळाव्याच्या माध्यमातून बटुळे बाबांनी कशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे
बटुळे बाबा नेमकं काय म्हणाले आहे तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। माझ्या जर समाजाला गोरगरीब जनतेला जर कोणी डाग लावित असेल तर त्याच्याकरता बटुळे बाबा उद्धार झालेले। ज्या दिवशी पहिली वाईट पडली त्या दिवशी माझ्या बायकोचं मी उजव्या हाताने कुकू पुसण्याच्या ऐवजी डाव्या हाताने पुसलेले। मी तिला सांगत असतो मी आलो तर घरी तुझा, गेलो तर समाजाचा आहे। त्याच्यामुळं मला काही वाटत नाही, पण माझ्या समाजावर प्रत्येक वेळेस समाजाला टार्गेट करणं, प्रत्येक वेळेस कोणीतरी आपल्याला गालबोट लावणं, प्रत्येक गोरगरीब जनतेला कुठंतरी दुखीनं, हे मला सैन होत नाही। कारण समाजाची, माझ्या जनतेची, गोरगरीब सगळ्या समाजाची, कोण काय करतंय कोण काय नाही याच्यासारखे आपल्याकडे काही प्रस्थापित लोक नाही आहेत, सामान्य लोक आहेत आपण। आणि सामान्य लोकांच्या ताटातलं घेऊन बरं ते घ्यायचं होईन, कायदेशीर असेल तुमचं, कायदेशीर तुम्ही घ्या, राहा, काय करायचं ते सरकार आणि भांडण तुमचं आहे। समाजाचं आणि ते आपलं भांडण आहे का? त्या समाजाचं आणि ह्या समाजाचं काही भांडण आहे का? तुम्ही आरक्षण देणार आहेत का इथं बसलेले कोणी त्यांना? नाही। मी देणार आहे का? नाही। तो घेणार आहे का? नाही। कायदा आहे, कायदा जो लिहिला त्या कायद्याप्रमाणे त्याला काय असेल ते मिळन, सरकार देईन नाही देईन। पण ह्या प्रत्येक गोष्टीला उठाव सुटाव का भुजबळ आमका, ते धनंजय तमका, पंकजा फलानं, तो वंधाऱ्याची जात कुठं वाढायची, आता याची जात वाढायची, त्याची जात वाढायची, नेमकं तोही जात आम्हाला कळली नाही कुडाली हो। हा भरपूर मला आता पातळीच्या सभेच्या नंतर भरपूर लोकांनी टार्गेट केलं, हजारो लोक रोजचे फोन येतात। आम्ही त्या गोष्टीला फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे। आणि माझ्या समाजाला जर कोणी बटा लावीत असेल, माझ्या गोरगरीब जनतेला जर कोणी हे करीत असेल तर बटुळे बाबा कवावी अर्ध्या रातचा तयार आहे मराय करता। मरायला आणि मारायला बटुळे बाबा भेट नाही, पण सत्य लागत। आणि सत्तेनेच आपल्याला हे जी शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे दिलेलं आहे संविधान, बाबासाहेबांनी जे कायदा दिलेला आहे, ह्या कायद्यानुसार चालणारे लोक आहेत आपण। याच्यासारखे आडमोठे कुठंतरी आपलं हे करायचं आणि कुठंतरी दंडामुडपी करायची। अरे तुमच्या अंगात जरी ताकद असेल, तुमच्याकडे जरी सगळी सत्ता असेल, कारखानदारी संस्था, एवढं जर सगळ्या समाजाने देऊन तुमची गुलामगिरी करते तरी तुम्ही त्यांच्या ताटातलं खातात। मग आपल्या लोकांनी कवर शांतत राहायचं? आपल्या लोकांनी पण याचा विचार करायला पाहिजे। त्याची एक कमेंट जर आली तर आपल्या 100 कमेंट टाकायची इथून मोर। एक लक्षात धरा, एवढी माझी तरुण पिढीला विनंती आहे। त्याची एक कमेंट आली, मला एका दिवशी 150 कॉल धमक्याचे शेचे येते, पण माझं एकटा पोरे द्यायला भरून पुरवतो, एकटा पोरे द्यायला जितकं पाहिजे तितकं उत्तर देतो अगदी पद्धतशीर। त्याच्यामुळं आपण काही कोणाचं हे ज्या वेळेस आरक्षण पाहिजे होतं ते ज्या देत होते बाबासाहेब म्हणले होते तुम्हाला गरज पडेल, त्यावेळेस हे काय म्हणले, आम्ही पाटील आहेत। आम्ही कोण आहेत? पाटील आहेत। मग आता तुम्ही पाटील आहेत तर आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला मारे, तुम्ही पाटीलच आहेत ना, मग तुम्ही का उगाच गोरगरीब बोलू त्याच्या जाते याच्या नादी लागून तुम्ही त्याच्या उगाच डवचिता। अहो पराडाला डवचू नका, तुम्ही नागाचे पिल्ले आहेत ना, नागाच्या पिल्ल्यासारख्याच वागा। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं म्हणजे असं याच्या एका जातीवर केलेलं नाही। 18 पगड जात होती, सर्व समाजाने संघ घेऊन स्वराज्य स्थापन केलं। बाबासाहेबांनी विट्या असलेला म्हणजे असा काही एका जातीवर नेला नव्हता, सगळ्याच कॅटेगरी पाहून, सगळ्याचा इतिहास बघून, परिस्थिती बघून ती ज्याला ज्याचं त्याला दिलेलं आहे। आणि तुम्ही परिस्थिती काय बघता? जर्शिक दंडा मुडपी केली, एखादा जर्शिक बोलायला लागला का त्याच्यात लगेच त्याला 200 कमेंट का 200 घोडे। अरे हे सांगितलं का तुम्हाला? आणि पुन्हा म्हणते आम्ही खानदानी छत्रपती हे, अरे छत्रपती महाराज हे करीत होते का? छत्रपती महाराज आया बहिणीला आईला आई, महिला बहिणीला बहीण म्हणणारे होते। अरे तुम्ही बहिणीला माय म्हणणार आणि आईला आई म्हणणार, तुम्हालाच कळा ना नेमकं आई कोणती बहीण कोणती। ह्या पद्धतीने राहा। आणि आतापर्यंत मी समाजावर कधी टार्गेट केलेलं नाही, कारण माझं आणि समाजाचं भांडण नाही, माझं आणि एकट्या जरांग्याचं भांडण आहे। का की त्यांनी समाजात तेच निर्माण केलेलं आहे, त्याच्यामुळं मी त्याचा समाजाला दोष देत नाही। माझ्या आख्या चारी बाजूला तुम्हाला सांगतो 55 ते 60 लोक मराठा समाजाचे आहेत बिचारे, त्याची जमीनच मी घेतलेली, पण ते इतके याच्यासारखे नालायक, याच्यासारखे नीच नाही आहेत। कारण मानव त्या माणसाला असतंय एक अर्ध कुठं ना कुठं जन्मलेला असतंय, 100 पैकी 10 लोक वाईट असतातच कोण्या समाजात, पण त्याचा भान ठेवावं लागतं, कोणी काय केलंय कोणाकरता कोण काय करता येतं। तर तुम्हाला सांगतो हजारो लोक आहेत असे आम्हाकडे, त्या समाजाचे आहेत बिचारे।
आणि हजारो लोक विचार म्हणते बाबा आमचं काय नाही, आम्हाला काय जे असन ते कायदा जे नियमाने मिळन त्यांनी मिळन. पण ह्यो गडी उठतो सुटतो काही येऊन जाऊन हट कोण्या जातीचं आहे रे ते, कोण्या वाड्याचं आहे रे ते. अरे तू कोण्या वाड्याचा आहे हे आधी आईला विचार, मीडियावाल्या जवळ घ्यायचं. अगं आई मी कोण्या जातीचा आहे हे विचारलं, बिचारी सांगेन ती सत्य. आजी हे महत्वाचं असतं. त्याच्यामुळं माझी एवढीच कळकळीची विनंती आहे सर्व तरुण पिढीला आणि आपल्या ओबीसी समाजाला की त्यांच्या म्हणजे त्याचा जर झेंडा असेल तर आपला दांडा कम्प्लीट ठेवायचा आणि त्याच्या एका कमेंटला कमीत कमी आपल्या 100 कमेंट पडल्याच पाहिजे. कारण आपण त्यांनी टाकलेल्या प्रश्नाला उत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि उत्तर दिलं तरच ते सोपत येत, नाही तर ते काय आहे त्या याच्या गोष्टीसारखी गोष्ट